हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक 2 साठी कसं असणार आहे 2026. हे बघा, 2026 ची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. राशीनुसार 2026 कसं जाणार हे त्यांनी काढणारच आहेत, पण बऱ्याच जणांना ना आपली रास नाही माहिती, पण आपली जन्मतारीख तर माहिती आहे ना. तर आपण काय करणार आहोत, मुलांकानुसार करणार. म्हणजे आज जर मी मुलांक 2 बद्दल सांगते तर ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे कोणत्याही महिन्याची, तर तुमचा मुलांक आहे 2. आता 2 नंबर ज्यांचा आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे आपण जाणून घेणार आहोत. सो सगळ्यात पहिले सुरुवात करूया आपल्या गुरूंच्या संदेशापासून. या वर्षी 2026 या वर्षासाठी तुम्हाला तुमचे गुरु काय संदेश देऊ इच्छितात. जर तुम्ही साईबाबांना मानताय, स्वामींना मानताय, शंकर महाराज, कोणालाही मानत असाल गुरु, तर ते गुरु तुम्हाला काय संकेत देऊ इच्छित आहेत 2026 साठी. त्यांना तुम्हाला निरोप काय द्यायचा आहे, संदेश काय द्यायचा आहे, आज्ञा काय करायची, काही असेल ते याच्यामध्ये आहे. बघूया आपण 3 कार्ड्स काढणार आहोत. ओमनी प्रेझेन्स. सो तुम्हाला कोणत्याही सूक्ष्म स्वरूपामध्ये तुम्ही कधीही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकलात 2026 मध्ये, तर तुमचे गुरु तुम्हाला नक्कीच येऊन मदत करतील. युअर होम शुड बी अ प्लेस ऑफ रेस्ट विथ पॉझिटिव्ह एनर्जी. घरात कोणताही वाद करू नका, कारण घर आहे ना अशी जागा असते जिथे त्या एनर्जीज ना आपल्याला इमोशनल फीड करत असतात. म्हणजे आपण हे घरचं जेवण खातो ना, आपण शरीराचं पोषण करत असतो, पण मनाचं पोषण आहे ना आजूबाजूच्या एनर्जीज करत असतात. तो घरामधल्या एनर्जीज ह्याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. घराच्या ठिकाणी शांत ठेवा, तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली पाहिजे. आणि तिसरं कार्ड आहे की तुमच्यावरती कुठलंही मोठ्यातलं मोठं संकट आलं तरी तुमचे गुरु तुम्हाला त्याच्यातून नक्कीच बाहेर काढतील. बघूया आपण आता एंजल्स ऍडवाइस काय आहे तुमच्यासाठी. एंजल्स ऍडवाइस काय आहे तुमच्यासाठी. सॉरी, एंजल्स ऍडवाइस काय आहे तुमच्यासाठी. इट्स ओके, इट हॅपन्स. हेल्पफुल पीपल, बी असर्टिव्ह आणि रिकव्हरी. बघा 2026 मध्ये जसं पहिल्या गुरूंचं कार्ड पण आलं होतं की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत मिळणार आहे. पुन्हा तेच एंजल्सने आले, तर काळजी करू नका. 2025 खडतर असला तुमच्यासाठी तरी 26 मध्ये प्रत्येक प्रॉब्लेम मधनं बाहेर काढायला तुम्हाला एंजल्स आहेत, गुरु आहेत. बी असर्टिव्ह, तुमच्या मतावर ठाम राहा. ठीक आहे. कसं असतं 2 नंबर ज्यांचा मुलांक असतो ना, ते मनाने थोडे चंद्राच्या अधिपत्याखाली असल्यामुळे मूड स्विंग्स खूप असतात. पण जर तुम्ही एखादं ध्येय ठरवलं ना, तर तुम्हाला एंजल सांगतात की त्याच्यावरती ठाम राहा. आणि रिकव्हरी, जुन्या काळामध्ये तुम्ही बऱ्याच इमोशनल पेन मधनं गेलाय, तर त्याच्यातनं रिकव्हरी होण्यासाठी तुम्हाला जे करता येईल, मेडिटेशन असेल किंवा काही, तर ते नक्की करा. तुम्ही त्यातनं रिकव्हर व्हाल, चांगले दिवस येणार आहेत. आता आपण सुरू करूया टॅरोने की हे वर्ष कसं जाणार. आता 2026 हे खूप मोठं वर्ष आहे, 12 महिने. त्याच्यामुळे आपण एक एक कार्ड न काढता थोडं डिटेल रीडिंग करूया. व्हिडिओ थोडासा मोठा वाटू शकेल, पण इंटरेस्टिंग असणार 100%, कारण कार्ड्स आपल्याला सांगणार की घडणार काय आहे. आपण सुरुवात करूया रिलेशनशिप पासून. रिलेशनशिप मध्ये काय घडणार आहे तुमच्या. नवीन रिलेशनशिप फॉर्म होताना दिसतंय मला. व्हेरी गुड. एज ऑफ फॅन्स आहे. आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येणार, जी व्यक्ती आहे तिला तुम्ही जपणार. दोन्ही रिलेशनशिप कसेही वाईट असले तरी 2026 मध्ये रिलेशनशिप जपण्याकडे तुमचा कल असणार आहे. थोडासा तुमचा डॉमिनेटिंग नेचर होऊ शकतं, पण जे मॅरिड आहेत आणि बेबीसाठी ट्राय करतात त्यांच्यासाठी 2026 उत्तम आहे. गुड न्यूज नक्कीच मिळेल. थोडे निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेसच्या अंडर तुम्ही येताना मला दिसताय, सो तेवढी काळजी घ्या. क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आहे, जे सांगतं की तुम्ही थोडं हलक्या कानाचे व्हाल आणि जास्तीत जास्त लोकांनी सांगितले त्याला खरं मानायला सुरुवात कराल. आणि या असल्या गोष्टींमुळे ना रिलेशनशिप फॉईल होतं, तो याच्यापासून लांब राहा. अरेला कार्य तुम्ही करणार नाही हा ऍटिट्यूड असणार आहे, पण लोकांनी सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवण्याकडे तुमचा कल असू शकतो. थोडं एफर्ट्स देण्याची गरज आहे 2026 मध्ये. नातं बहरायला तुमचा एक पाऊल टाकणं खूप जास्त गरजेचं आहे असं दिसतंय. व्हेरी गुड. सो ओव्हरऑल चांगलं आहे. निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा असं दिसतंय. बघूया आपण करिअरच्या बाबतीमध्ये काय येत आहेत कार्ड्स. करिअरच्या बाबतीमध्ये आहे, गुड न्यूज आहे करिअरमध्ये. व्हेरी गुड. ह्या कार्डवर मी सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला गुड न्यूज येणार आहे लाईफ मध्ये.
तर तुम्ही ते टेन्शन घेऊ नका. दुसरं द हाय प्रिस्टेस आहे. करिअरच्या बाबतीत हे कार्ड आलंय म्हणजे काय आहे माहिती, तुमच्यासाठी हा एक अलार्म आहे. उगाच आपले सगळे पत्ते मॅनेजमेंट समोर, मित्रमंडळींसमोर, कलिग समोर ओपन करू नका. तुम्हाला जेवढं शेअर करायचंय तेवढंच करा. ओव्हर शेअरिंग करू नका. द डेव्हिल आहे. ऑफिसच्या कामामध्ये चुकीच्या गोष्टींकडे जास्त ओढा तुमचा होऊ शकतो. चुकीच्या गोष्टी म्हणजे काय काय म्हणता येईल तुम्हाला, जसं की समजा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करताय तर त्याच्यामध्ये छोटे छोटे पळवाट काही असेल ना, तर तुम्ही तो आळशीपणा तुमच्या अंगामध्ये येऊ शकतो. दुसरं की ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला मोहमायेचा एक हे होऊ शकतं, ते पैसे खाऊन एखादं काम करणं, किंवा एखाद्या तुम्ही पुरुष आहे तर तुम्ही समजा मॅरिड आहे तर उगाच एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडणं, ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणतो. सो ऑफिसच्या ठिकाणी असं काही चुकीचे गोष्टी तुमच्याकडून 2026 मध्ये घडतील. मोहमायेचे क्षण येतील आयुष्यामध्ये, पण तसं करू नका, त्यांना कधीच प्रगती होत नाही. टेम्परन्सचं कार्ड सांगते की टेम्परन्सचं कार्ड सांगते की इमोशनल इम्बॅलन्स थोडासा होताना दिसते. जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी प्रयोग करताय, काही चुका होऊ शकतात, पण त्या सगळ्यांमधनं सुद्धा तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहणार आणि तुमची प्रगती होणार. फक्त एवढंच की 2026 मध्ये थोडासा प्रॅक्टिकल लाईफ आणि इमोशनल लाईफ, जे आपण म्हणतो ना वर्क लाईफ इम्बॅलन्स, तो होण्याची शक्यता आहे. इमोशनल टर्ब्युलन्स दिसत आहे. तो असं असणार आहे आपलं करिअर. आता आपण बघूया बिझनेस करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे 2026. जे लोक मुलांक 2 आहे आणि बिझनेस करतात त्यांच्यासाठी असणार आहे कसं. बिझनेसच्या रिलेटेड ना मटेरियलिस्टिक म्हणजे भौतिक सुख जी आहेत ती मिळवण्याच्या धडपडी चालू राहतील, आणि सतत असं फील होत राहील की अरे एवढं करून माझ्याकडे उरत काहीच नाहीये, म्हणजे मला हे विकत घ्यायचंय, मी एवढे कष्ट केले पण अचानक कुठला तरी खर्च आला आणि मला हे विकत घ्यायचं तर मी नाही घेऊ शकलो. तर 2026 मध्ये सेव्हिंग कडे लक्ष द्या आत्तापासून, नाही तर ही वेळ येण्याची शक्यता आहे. किंग ऑफ कप्स आहे, जे सांगते की इमोशन्सवर ताबा नसणार आहे. कारण बघा ना, कप मध्ये सगळे इमोशन्स होतात आणि रिव्हर्स मध्ये आले, तर थोडं मनावरती ताबा ठेवायला लागणार आहे. बिझनेस निमित्ताने तुम्हाला बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. मग तुम्ही देशाबाहेर पण जाऊ शकता, तुम्ही ज्या स्टेट मध्ये राहता त्याच्या बाहेर पण जाऊ शकता, पण बिझनेस रिलेटेड फिरण्याची वेळ येणार आहे. आणि अजून चांगली गोष्ट काय आहे की एक छोट्याशा वेलीने तुम्हाला बांधून ठेवले, म्हणजे काय, एक छोटीशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही थोडं कम्फर्ट झोन मध्ये गेलाय. तुम्हाला जर प्रगती करायची आहे तर तुम्हाला त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं लागलं, आणि तुमचे पुढचे प्लॅन तयार असल्यामुळे तुम्ही नक्कीच त्यातनं बाहेर पडाल, हे तुम्हाला माहिती आहे. सो फ्युचर ओव्हरऑल बिझनेस वाल्यांसाठी तरी चांगलं होतं. फक्त काय करायचंय तुम्हाला, इमोशन्सवर कंट्रोल ठेवायचंय. ठीक आहे, बघूया आपण आता फायनान्सेस कसे असणार आहेत तुमचे थ्रू आउट 2026. अरे बापरे, द टॉवरचं कार्ड आलंय. सरळ आलं तरी रिव्हर्स आलं तरी प्रॉब्लेमच आहे. 8 ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे, आणि हे तीनही कार्ड्स आहेत ना, हे काय पॉझिटिव्ह कार्ड्स नाही आहेत. पण ठीक आहे, कुठलीही गोष्ट निगेटिव्ह 100% नसते. बघा, द टॉवरचं कार्ड फायनान्स मध्ये आले, सो अचानक पैसे खर्च होतील, पण जसं मी मगाशी म्हटलं की तुमची तरतुदी असणार आहेत 2026 साठी, तर ते निभावून जाईल. दुसरं आलेलं आहे की काही लोकांनी तुम्हाला दुखावलं होतं, पैसे घेतले होते आणि पैसे परतच नाही केले होते. सो होऊ शकते की 2026 मध्ये पुन्हा त्यांच्याकडे तगादा लावण्याची वेळ येईल, पण मिळतील पैसे. आणि हे एक चांगलं तसं कार्ड आलंय की रिव्हर्स पोझिशन मध्ये आलंय, म्हणून चांगलंय की फायनान्सच्या रिलेटेड ना तुम्ही कुणाला तरी पैसे दिले होते आणि ते घरात कुणाला माहिती नाही, असं काहीतरी, पण मग ते पैसे येतील. अगदी वर्ष संपता का होईना, पण हे पैसे येतील तुमचे, कारण हे तुम्ही कुणालाही नकळत केलेले व्यवहार आहेत ना, जे अंगाशी आले होते तुमच्या 2025 मध्ये, त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात. ठीक आहे. दुसरं नाईट ऑफ वॅन्ड्स जे आलेलं आहे, जे सांगते की फायनान्स साठी तुम्ही काहीतरी महत्वाचे निर्णय घ्याल, आणि आता तुम्ही काय म्हणतात ना, असं जिद्दीने काहीतरी करून दाखवण्याची, फायनान्स रिलेटेड काहीतरी मोठा निर्णय तुम्ही घेणार आहात. व्हेरी गुड. आता आपलं झालेलं रिलेशनशिप झालं, करिअर झालं, बिझनेस झालं, फायनान्स झालं. आता लास्ट बट नॉट द लीस्ट आपण हेल्थ कडे बघूया की हेल्थच्या बाबतीत तुम्हाला काय कार्ड्स येत आहेत. हेल्थ तर चांगली राहील, त्यात काय प्रश्न नाहीये, कारण 10 स्टारचा कार्ड आले हेल्थ मध्ये, विषय संपला.
10 ऑफ पेंटाकल्स आलं आहे. हेल्थमध्ये व्यवस्थित असणार आहे. तुम्ही सराउंडेड असणार, तुमची फॅमिली तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्हाला ना कुणाला ना आर्थिक मदत करायची वेळ येणार आहे. कुणाची तरी हेल्थ खराब झाली म्हणून पण तुम्हाला ती वेळ येणार आहे. आणि अशा वेळी ना तुम्हाला डायरेक्टली म्हणजे तुम्हाला ते डिप्लोमॅटिकली हँडल करता येणार नाही सिच्युएशन. सो जमलं तर मदत कराच, नाही करता आली तर स्पष्ट बोलायला शिका. असा एक आजचा एक ॲडवाइस आहे. सो असं होतं आपलं 2026 2 ज्यांचा मुलांक आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे. ठीक आहे. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जाता 1176 लिहायला विसरू नका. कारण मी तुम्हाला सांगते 1176 हा जसं मी पूर्वी सांगितलंय मॅनिफेस्टेशनचा नंबर आहे. तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली चॅटमध्ये 1176 लिहिलं तर मी सुद्धा त्या प्रत्येक नावासाठी इंडिव्हिज्युअली पर्सनली प्रे करेन की तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. ठीक आहे. बाय बाय. थँक्यू सो मच.